नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात माध्यम वृत्त. मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत करीत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याचा हा वृत्तांत. अत्यंत हर्षोल्लासात झालेला हा सोहळा आपण पाहतात. त्याला खास कारण देखील होते. देशाचे गृहमंत्री अमित शहा, विविध राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्यामध्ये उपस्थित होते. देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा हे प्रत्येकांचे स्वागत करताना या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. अत्यंत उत्साहवर्धक झालेला हा शपथविधीचा सोहळा आपण याची डोळा पाहणार आहोत. एक ऐतिहासिक सोहळा म्हणून या शपथविधी सोहळ्याचा उल्लेख केला जाईल. आझाद मैदानामध्ये झालेल्या या शपथविधी सोहळ्यामध्ये काय घडलेले आहे ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. आता प्रतीक्षा होती ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची. यावेळी उपस्थित असलेले विविध लोक नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत होते आणि तो क्षण याच्या डोळ्याजवळ आला. आपण पाहत आहात सलमान खान किंवा चित्रपट क्षेत्रातील विविध सेलिब्रिटी या शपथविधी सोहळ्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. हा शपथविधी सोहळा खूपच नयनरम्य असा होता. सचिन तेंडुलकर, शाहरुख खान किंवा आदी सेलिब्रिटी यांचे खास आकर्षण यावेळी होते. चित्रपट क्षेत्रातील व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तर उपस्थित होतेच, पण राजकीय क्षेत्रातील विविध प्रांतातील मान्यवर देखील या सोहळ्यात उपस्थित होते. यामध्ये उल्लेख करावा लागेल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीनाथ, तसेच बिहारचे नितीश कुमार यांच्यासह विविध राज्यातील मोठे नेते या शपथविधी सोहळ्यामध्ये उपस्थित होते. मी पुन्हा येईन अशी घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस हे अखेर 5 वर्षानंतर आले आणि ते आले ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊनच. अत्यंत उत्साहवर्धक झालेला आझाद मैदानातील हा शपथविधी सोहळा याची डोळा पाहण्यासाठी खास उपस्थित होते अनेक दिग्गज मंडळी. माननीय राज्यपाल महोदय, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचे तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशक माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना कृपया आपणासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे
व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. माननीय राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ देतील. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. धन्यवाद.
माननीय राज्यपाल महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देतील. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री अजित आशाताई अनंतराव पवार. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्त्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही.